हॅलो एव्हरीवन. तर गेले काही दिवस झाले माझे मिनी ब्लॉग्स आणि ब्लॉग येत नाहीत कारण रियांची तब्येत खूप खराब होती. सर्दी, ताप, कफ वगैरे झालेला होता, तर त्यामुळे त्याला वाफ देणं चालू आहे. आज थोडा बरा झालेला आहे, ते उठून बसते, खेळते. तर पहा, मी खूप दिवस झालं चेहऱ्याकडे काही लक्ष देणंच होत नाही. आणि रियांश तब्येत खराब असल्यामुळे रात्रभर जागी असतो, रडतो. त्याच्यामुळं पण डोळ्याच्या खाली काळं वगैरे झालेलं आहे आणि माझ्या चेहऱ्यावर अशी पुरळ आल्यासारखी झाली. त्यामुळं म्हटलं घरच्या घरी आपला घरगुती उपाय करून पाहावा. हळद, बेसन पीठ वगैरे, दूध, लिंबू टाकून मी मस्त असा फेस पॅक बनवला. तर पहा, मस्त असं छान घरगुती केलं ना तर काही म्हणजे टेन्शन नसतं रिॲक्शनचं वगैरे. त्यामुळं घरगुतीच उपाय आपला केला आणि पहा, चेहऱ्यावर मस्त असा आरामात लावून घ्यायचं आहे. तर सगळे मी मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मला हे चेहऱ्यावर लावायचं आहे, कारण मला आता आंघोळीला पण जायचं होतं. त्याच्यामुळं आंघोळीला जाण्याच्या अगोदर म्हटलं थोडंसं चेहऱ्याला व्यवस्थित केलेलं बरं, कारण खूपच असं डल झालेला होता आणि ब्लॅक हिट्स भरपूर झालेले आहेत. त्याच्यामुळं म्हटलं हे ट्राय करून पाहावं. रियांश आज थोडासा उठून बसला, खेळते, त्यामुळं टाईम भेटला, नाही तर कसाच टाईम भेटत नाही. रियांश खूप रडत होता. तर पहा, आता मी चेहरा दाखवते तुम्हाला कसं झालं आहे माझा चेहरा. आणि त्यातल्या त्यात मी गोड खाल्ल्यास माझ्या चेहऱ्यावर थोडेसे पांढरे डाग वगैरे येतात. आणि आता ऑइलिंग केलेली आहे मी रात्री. तर मस्त डोकं वगैरे धुवायचं, त्याच्या आधी मी हे लावून घेते तोंडावर मस्तपैकी. आणि 10 ते 15 मिनटं ठेवल्याच्या नंतर मला हे वॉश करून घ्यायचं आहे. तर मस्त बेसिंगला हे वॉश करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी चेहरा दाखवते माझा कसा झालेला आहे. तर खूप फरक पडतो, म्हणजे असं सॉफ्ट स्किन होते आणि जे काही मळ वगैरे चेहऱ्यावर आपण काही चेहरा घासत नाहीत त्याच्यामुळं असं थोडंसं चोळून घेतलं ना तर व्यवस्थित चेहऱ्यावरची धूळ जी असते ती निघून जाते. आणि पहा, त्याच्यानंतर मी चेहरा धुवून घेते. थोडंफार धुतलेलं आहे कारण मला आंघोळीला जायचं, त्याच्यामुळं अद्दर पाण्याने मी पाणी मारून चेहरा क्लीन करून घेतला. आणि त्याच्यानंतर मला बाहेर जायचं होतं रियांशला घेऊन. तर मी तयार झाले आणि मला जायचं बाहेर. तर भेटूया उद्या.